सहज श्रद्धा ही गुरुतत्वाला अपेक्षित आहे. आता साधारणपणे आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी माहिती आहेत. तर श्रद्धा म्हणजे काय, की ज्या व्यक्तीवर आपला विश्वास आहे, जी साधारणतः कधी खोटं बोलत नाही, सत्यवचनी आहे, अशा व्यक्तीच्या एखाद्या विधानावर किंवा एखाद्या कृतीवर आपण जो विश्वास ठेवतो ती आपली श्रद्धा. म्हणजे एखादा डॉक्टर असेल तर आपण पहिल्यांदा बघतो की त्या डॉक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे, लोकांना त्याचा अनुभव कसा आलेला आहे, त्याचे औषधांचा कसा अनुभव आहे, त्याप्रमाणे डॉक्टरकडे जातो आणि मग आपल्याला त्याच्या औषधांचा कसा परिणाम होतो त्याप्रमाणे कालांतराने आपली त्याच्यावर श्रद्धा बसते आणि मग आपण त्याच्याकडे किंवा तिच्याकडे कायम जायला लागतो. आता त्याचबरोबर काहीही माहीत नसताना एखाद्या गोष्टीवर ज्यावेळी आपण आंधळेपणे विश्वास ठेवतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. कारण कुठली गोष्ट व्हेरीफाय न करता आपण ते ॲक्सेप्ट करतो. आता ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे व्हॉट्सॲपवर अनेक गोष्टी येतात, आपण काही विचार न करता त्याच्यावर विश्वासही ठेवतो आणि त्या फॉरवर्डसुद्धा करतो. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. परंतु ह्याच्याही पलीकडे जाऊन गुरुतत्व योगामध्ये सहज श्रद्धा अपेक्षित आहे. ही सहज श्रद्धा काय आहे, तर आपण श्वास घेतो ह्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागत नाही. आपल्याला माहिती आहे किंवा आपण जेवतो ते पचतं आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो हे आपल्याला माहिती आहे, ह्याच्यावर आपली सहज श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे आपल्या पुस्तकांमध्ये सांगितलं आहे तसं ज्यावेळी आपण रात्री झोपतो त्यावेळेला आपण सकाळी उठणार आहोत याबद्दल आपल्याला खात्री असते आणि म्हणूनच आपल्याला झोप लागते, नाहीतर आपण एक क्षणही झोपू शकणार नाही. ही आहे सहज श्रद्धा. आता ही कशी निर्माण झाली, तर नॉर्मली श्रद्धा निर्माण व्हायला आपल्याला अनुभव लागतो की एखाद्याचा अनुभव असेल की आपली श्रद्धा होते. पण ही सहज श्रद्धा ही पहिल्यापासून आहे. आपल्याला अनुभव नाही आहे का, तर आहे. आपल्याला श्वास घेण्याचा अनुभव आहे, आपल्याला अन्नपचनाचा अनुभव आहे, पण ही श्रद्धा या अनुभवातून निर्माण झालेली नाही आहे. तर जसे आपण जन्माला आलो त्याप्रमाणे ही श्रद्धा आहे आणि म्हणून ती सहज श्रद्धा आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवर आपला विश्वास आणि श्रद्धा पाहिजे त्या या सहज श्रद्धेसारखा पाहिजे. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कुठल्याही शंका कुशंका नाही पाहिजेत. सहज श्रद्धा याच्यामध्ये सहजता आहे आणि कुठलीही मागणी नाही आहे, तर खात्री आहे की ही गोष्ट होणार आहे, अशा प्रकारची खात्री कायम आपल्याला पाहिजे. सहज श्रद्धा म्हणजे स्वतःवरचा आणि गुरुतत्वावरचा 100% विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. व्यावहारिकदृष्ट्या ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो तो खूप वरवरचा असतो, आतमध्ये कुठेतरी आपल्याला धाकधूक असते आणि त्यामुळे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सर्व गोष्टींमध्ये सहज श्रद्धा असण्याची गरज आहे. ही आपल्यात आहे पण कुठेतरी आपल्याला त्याचा विसर पडला आहे. तर ही सहज श्रद्धा आपल्याला जन्मापासूनच आपल्या सहज प्रकृतीबरोबर आलेली आहे, त्याचाच ती भाग आहे.